नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या SVKT कला विज्ञान वाणिज्य देवळाली कॅम्प महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातून मी डॉक्टर जयश्री जाधव आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना जे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे अभ्यासक आहे आणि खास करून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्यासाठी जे विषय घेऊन आलेले आहेत त्यामध्ये आपण अनेक सारे भाग जे आहेत ते सुरुवातीला बघितलेले आहेत। त्यामध्ये मागील तासाला जो आपण अभ्यास केलेला आहे त्यामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व काय आहे, इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचा भाग सविस्तरपणे समजून घेतलेला आहे। मग त्यामध्ये लोकांच्या दृष्टिकोनाची व्याप्ती कशा पद्धतीने बदलते, लोक संकुचित विचारामध्ये राहतात तर त्यामध्ये बदल होतो आणि व्यापक दृष्टिकोन त्यांचा बनतो आणि त्यामुळे स्वतःच्या विकासाबरोबरच राष्ट्राचा विकास होतो। वृद्धी आणि विकास दोन्हीही घडून येतात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व आपोआप वाढत जातं। मग त्यामध्ये अनेक मुद्दे आहे की दृष्टिकोनांचा विकास होतो, राष्ट्रविरोधी धोरणांची निरुपयोगिता जी आहे त्याच्यात अनेक उदाहरणं घेऊन आपण तो भाग सविस्तरपणे चर्चा केलेलीच आहे। आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याची गरज किती आहे, आज आपण हे कोविड-19च्या काळात अधिक अनुभवलेलं आहे। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची यंत्रणा कशी आहे ते समजतं, आर्थिक प्राधान्य कशा पद्धतीने साध्य होतं तोही भाग बघितला। जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाचा विचार हा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अधिक व्यापक बनत जातो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व हे खास करून वाढत जातं, हे मागच्या तासाला बघितलेलंच आहे। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे किती व्यापक आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आणि वित्तामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडून येत असते, व्यापक दृष्टिकोन, आंतरराष्ट्रीय सहकार्यात वाढ, श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचा जो महत्त्वाचा गाभा आहे त्यावरही भरपूर चर्चा केलेली आहे। विस्तृत बाजारपेठा कशा पद्धतीने दिसून येतात, उपभोगाची पातळी कशा पद्धतीने वाढत असते, उत्पादन तंत्रातील बदल, आवश्यक वस्तूंची आयात आणि निर्यात, कार्यक्षमतेमध्ये वाढ आणि विविध पर्यायांची उपलब्धता केवळ आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे साध्य होत असते आणि म्हणूनच आजच्या आधुनिक कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व हे अधिक वाढत गेलेलं आहे आणि वाढत आहे हेच आपल्याला दिसून येतं। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण जो भाग बघणार आहोत त्यामध्ये आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील फरक काय आहे हा एक इंटरेस्टिंग विषय आहे। जर यामध्ये आवड असेल म्हणजे देशाची पातळी, कोणताही राष्ट्र घ्या, मग भारत घेतला तर भारताची संपूर्ण पार्श्वभूमी, भारतामध्ये समाविष्ट असलेले सर्व राज्य आणि त्या राज्याची विपुलता, त्या राज्यामध्ये असलेला सर्व भाग आणि एका दुसऱ्या बाजूला जगाची व्यापकता, जगाचा व्यापार, म्हणून दोघांमध्ये फरक काय आहे म्हणजे प्रादेशिक पातळीवर काय आहे तर आंतरप्रादेशिक भाग आणि दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय व्यापार काय आहे, या दोघांमधला जो डिफरन्स बिटवीन इंटर रिजनल ट्रेड अँड इंटरनॅशनल ट्रेड हा भाग सविस्तरपणे आज आपण अभ्यासणार आहोत। याचा अभ्यास करत असताना काय समजून घ्यायचं आहे आपल्याला, टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ इंटर रिजनल ट्रेड अँड इंटरनॅशनल ट्रेड। तर दोन्हीही भाग अभ्यासत असताना आपल्या डोळ्यासमोर खूप साऱ्या बाबी आपोआप समोर येत असतात। कशा की भारताचं उदाहरण घेतलं म्हणजे अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर अमेरिका तर मोठा खंडप्राय देश आहे आणि भारत एक खंडप्राय देश आहे। मग भारताची भौगोलिक सीमारेषेच्या अंतर्गत असलेला व्यापार तो झाला इंटर रिजनल व्यापार आणि जगाचा संपूर्ण व्यापार, मग ह्या दोघांमधली तुलना करायची असेल तर ती व्यापकता किती असणार आहे हा थोडा जरी विचार केला तरी आपल्याला त्याच्यात अनेक सारे पैलू हे दिसून येतात। मग आंतरप्रादेशिक म्हणजे काय, आंतरप्रादेशिक व्यापार म्हणजे काय, जेव्हा देशातल्या देशात व्यापार चालतो बघा, हा व्यापार जेव्हा चालणार आहे तर तिथे चलन महत्त्वाचं असतं। मग देशामध्ये जेव्हा व्यापार येणार आहे तर त्यावेळेस रुपया हे एक आपलं चलन आहे आणि संपूर्ण देशभर म्हणजे जम्मू काश्मीरपासून तर कुठल्याही म्हणजे कन्याकुमारीपर्यंत घ्या, प्रत्येक स्टेटमध्ये म्हणजे भारताच्या भौगोलिक सीमारेषांच्या अंतर्गत जो व्यापार चालणार आहे तो संपूर्ण रुपयाचं चलन देऊन देवाणघेवाण चालणार आहे। मग ती गुजरातची महाराष्ट्राबरोबर असो, महाराष्ट्राची आंध्राबरोबर असो किंवा अजून तामिळनाडूबरोबर असो, तर
त्याची व्याख्या काय केली जाणार आहे, डेफिनेशन काय आहे रिजनल ट्रेडची. तर जेव्हा एकाच देशातील 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहांमध्ये जो व्यापार चालतो तेव्हा अशा व्यापारास आंतरप्रादेशिक व्यापार किंवा देशांतर्गत व्यापार असं म्हटलं जातं. देशातल्या देशात व्यापार 2 व्यक्ती असेल, एक महाराष्ट्राची व्यक्ती आहे, एक तामिळनाडूची व्यक्ती आहे, एक महाराष्ट्राची व्यक्ती आहे, एक गुजरातची व्यक्ती आहे, एक दिल्लीची व्यक्ती आहे, म्हणजे उत्तर प्रदेशची आहे. तर व्यक्ती किंवा व्यक्ती समूह आणि हा व्यापार जसा वाढत जातो तेवढा प्रादेशिक व्यापारातनं त्या देशाची अर्थव्यवस्था सक्षम बनत जाते. म्हणून आंतरप्रादेशिक व्यापारालाही तेवढंच महत्त्व आहे देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने. आणि दुसरा जो भाग येतो तो आहे आंतरराष्ट्रीय व्यापार, इंटरनॅशनल ट्रेड. जेव्हा देशाच्या सीमा ओलांडून व्यापार केला जाणार आहे, मग त्यासाठी 2 किंवा अनेक राष्ट्रांमध्ये चालणाऱ्या व्यापारास आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं. आणि अर्थशास्त्रज्ञ आहे बॅस्टवेल, हे असं म्हणतात की समाज विज्ञानाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापार विभिन्न समाजातील व्यापार असतो. मग जग म्हटल्यानंतर जगामध्ये किती समुदाय आहे, किती समाजव्यवस्था आहे आणि ह्या संपूर्ण समाजव्यवस्थेचा जो व्यापार आहे त्यांच्यामध्ये चालणारा जो व्यापार आहे विकासासाठी, वृद्धिंगत होण्यासाठी, उपभोगाची पातळी वाढवण्यासाठी आणि हा व्यापार वाढत जाणार आहे. मग जगातला व्यापार म्हटल्यानंतर तर ही जी पार्श्वभूमी आहे किंवा त्याचा जो गाभा आहे हा खूप विस्तृत स्वरूपाचा आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार हा अधिक व्यापक बनत जातो आणि त्यातनं जगाचा विकास होत असतो. जगाचा आर्थिक दृष्टिकोन जो आहे हा व्यापक विकसित होत जातो. म्हणून या दोन्ही भागांचा आज आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. तर त्याआधी आंतरप्रादेशिक व्यापाराचं स्वरूप काय आहे, नेचर ऑफ इंटर रिजनल ट्रेड असं पाहिजे होतं. रिजनल ट्रेड, नेचर ऑफ रिजनल ट्रेड हा भाग जो आहे बघा, जेव्हा एकाच देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत जो व्यापार घडून येतो तो आंतरप्रादेशिक व्यापार आहे. मग भारताचं उदाहरण घेतलं तर भारताच्या भौगोलिक सीमारेषेअंतर्गत संपूर्ण जी नकाशाची बाउंड्री आहे त्याच्या अंतर्गत चालणारा व्यापार हा आंतरप्रादेशिक. तसंच शेजारचं चीन राष्ट्र घेतलं, पाकिस्तान घेतला, नेपाळ, भूतान किंवा अमेरिका, युरोप खंडातले कोणतेही राष्ट्र घेतलं तर त्यांच्या भौगोलिक सीमारेषेअंतर्गत जो व्यापार असणार आहे एका राष्ट्राचा तो त्यांचा आंतरप्रादेशिक व्यापार असणार आहे. आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये गतिशीलता येते आणि जेव्हा आपण आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अभ्यासणार आहोत त्यावेळेस आपोआप आपल्याला दोन्ही भाग, जी इथं आंतरप्रादेशिकचं जे नेचर दिसत आहे ते तिथे आपोआप दिसणार आहे. मग दोघांमधला फरक काय आहे, तुलना कशा पद्धतीने केली जाते हा भाग समोर येणार आहे. तर आंतरप्रादेशिकमध्ये व्यापाराची जी गतिशीलता आहे साहजिकच ती अधिक तीव्र असणार आहे, कारण उत्पादनाचे जे घटक आहे ते देशातल्या देशात सक्रिय असतात, गतिशील असतात आणि त्यातनं उत्पादनाची क्षमता ही वाढत जाते, मानवी क्षमता वाढत जातात. संपूर्ण जो भाग आहे हा सक्रिय असल्यामुळे गती जी आहे ती तीव्र बनत जाते. त्यामुळे देशांतर्गत व्यापार हा नेहमी अनुकूल असतो. देशात एकच चलन असतं. भारताचं उदाहरण घेतलं तर रुपया हे चलन आहे. शेजारच्या चीन राष्ट्रांचं उदाहरण घेतलं तर युआन हे त्यांचं चलन आहे. अमेरिकेचं डॉलर आहे. म्हणजे प्रत्येक राष्ट्राचं त्यांचं चलन आहे. देशांतर्गत व्यापारासाठी एक चलन असतं. त्यानंतर आहे वाहतूक साधनांचा पर्याप्त वापर जो आहे तो, आणि त्यानंतर आहे देशातल्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी जे ट्रान्सपोर्ट सेक्टर आहे ते विकसित झालेलं असतं. त्याच्यासाठी येणारा जो उत्पादनाचा खर्च आहे वाहतूक करण्यासाठीचा हा देशातल्या देशात नक्कीच कमी असणार आहे. आणि साधनांची तीव्रता म्हणजे पर्याप्त हा नाही तर तो पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे व्यापाराला गती मिळत जाते आणि त्यामुळे व्यापार निर्बंध हे साहजिकच नसणार आहे. देशातल्या देशात एक स्टेट बदलून दुसऱ्या स्टेटमध्ये जायचं आहे तो खूप छोटी फॉर्मॅलिटी आहे आणि त्यातले त्यात बदल करत असताना जे चलन आहे ते रुपयाच असल्यामुळे ट्रान्झॅक्शनचे जे अडचणी आहे त्या तिथे येत नाही. म्हणजे एक्सपोर्ट करताना कुठे देशादेशांमध्ये तर तिथे खूप निर्बंध हे नसतात. म्हणून हे आंतरप्रादेशिक व्यापाराचं स्वरूप आहे. मग जसं आंतरप्रादेशिकचं आहे तसं आंतरराष्ट्रीय व्यापाराची वैशिष्ट्ये आहे. उत्पादन घटकांची गतिशीलता, साहजिकच आंतरराष्ट्रीय भाग म्हटल्यानंतर तिथे थोडी गतिशीलता कमी असणार आहे. श्रम हा उत्पादनाचा जो घटक आहे त्या श्रमाला जडत्व प्राप्त होतं आंतरराष्ट्रीय पातळीवर जायचं असेल तर. पुढे जेव्हा फरक स्पष्ट करणारे त्याच्या डिटेलमध्ये हा भाग येणारच आहे. नैसर्गिक साधन संपत्तीची विविधता प्रत्येक राष्ट्राची भिन्न भिन्न आहे.
आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तुलनात्मक दृष्टीने कुठे कमी येईल तिथे व्यापार वाढत जाणार आहे. प्राकृतिक रचनेचा प्रभाव हा पडत असतो. बाजारपेठांचं वैशिष्ट्य आहे, व्यापारावरील निर्बंध आहे, चलनातली भिन्नता, अनेक राष्ट्र आहे, प्रत्येक राष्ट्राला त्याचं एक चलन आहे. आणि जेव्हा हे चलन आंतरराष्ट्रीय व्यापाराला गती देत असते त्यावेळेस त्या राष्ट्रांचा विकास हा होत जातो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये होत जातो. चलनातील भिन्नता आहे, व्यवहार तोलातला फरक, वाहतूक खर्चातील भिन्नता, प्रादेशिक बाबीत वेगळी, आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी, आर्थिक पर्यावरणाचं वैविध्य दिसून येतं, सामाजिक आणि सांस्कृतिक भिन्नता ही तर असतेच. म्हणून प्रत्येक राष्ट्राचं एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढत जातो त्यावेळेस या वैशिष्ट्यांमध्ये अधिक गतीने जी तीव्रता आहे ती दिसून येते. आणि मग आता आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातला फरक काय आहे हा आपण समजून घेऊया. हे सगळी मुद्दे आहेत या दोघांमधला फरक स्पष्ट करण्याचे. उत्पादन घटकांची गतिशीलता, नैसर्गिक घटक देणग्या, व्यापारावरील निर्बंध, वाहतूक खर्चातला फरक, भिन्न राष्ट्रीय धोरणे, बाजारपेठांमध्ये असणारी तफावत, मानवी क्षमता, भांडवलाचा साठा, सामाजिक राजकीय सार्वभौमत्व, स्वतंत्र बाजारपेठा, आर्थिक राष्ट्रवाद, व्यापार आणि विनिमय नियंत्रणे, हे जे मुद्दे आहेत हेच मुद्दे आपण आंतरप्रादेशिकमध्ये आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये स्वतंत्र बघितले तर तो स्वतंत्र अभ्यास होतो. म्हणजे ते मुद्दे अजून त्यांचेच सविस्तरपणे मांडता येतात. पण जेव्हा फरक स्पष्ट करायचा आहे त्यावेळेस तो एकच मुद्दा घेऊन आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीयमध्ये काय बदल आहे हा दिसून येणार आहे. मग पहिला मुद्दा घेऊया आपण की उत्पादन घटक गतिशीलता. आंतरप्रादेशिकमध्ये उत्पादन घटकांची गतिशीलता अधिक तीव्र असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पादनासाठी लागणारे जे घटक आहे मग त्यातले महत्त्वाचे घटक जे नेहमी उपयोगात आणले जातात आणि जे अभ्यासासाठीही घेतले जातात त्यात श्रम आणि भांडवल हे देशातल्या देशात अधिक गतिशील असतात. आणि घटकांची गतिशीलता ही देशातल्या देशात तुलनात्मक पद्धतीने बघितली जात नाही, कारण ते देशातल्या देशात तीव्रतेने कार्य करत असतात म्हणून ते अधिक गतिशील असतात. पण जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर भाग बघितला जाईल श्रम आणि भांडवलाचा तर यांच्यातला तुलनात्मक फरक जो आहे हा आपोआप वस्तूंच्या उत्पादन खर्चात विविध देशांमध्ये जी तुलनात्मक स्थिती जो फरक आहे तो निर्माण करत असतो. मग कशा पद्धतीने तर श्रम म्हटल्यानंतर श्रमाला एका देशातून दुसऱ्या देशामध्ये वाहून न्यायचं आहे तर दुसऱ्या देशात जायचं आहे. म्हणजे भारतातला एक श्रम जेव्हा शेजारच्या चीन राष्ट्रामध्ये व्यापार करण्यासाठी जाणार आहे, एक तर इंडियन श्रम म्हटल्यानंतर तो आपलं घर, आपल्या चालीरीती, आपला समाज, रूढी, परंपरा हे सोडू शकत नाही आणि हे सोडून त्याला जायचं आहे म्हटल्यानंतर त्याची गतिशीलता ही आपोआप कमी होत जाते. म्हणून श्रम हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून न्यायला सोपा आहे, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर तो देशात जेवढा गतिशील असतो तेवढा आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसून येत नाही. आणि दुसरा भाग जो भांडवलाचा आहे तर भांडवल वाहून नेण्यासाठी जर उत्पादन खर्च तुलनात्मक दृष्टीने अधिक येत असेल तर साहजिकच ती गतिशीलता कमी होणार आहे. म्हणून श्रम आणि भांडवलाच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर उत्पादन घटक देशातल्या देशात गतिशील असतात तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ते कमी गतिशील असतात. हा दोघांमधला महत्त्वाचा फरक आहे. दुसरा मुद्दा जो आहे नैसर्गिक घटक देणग्या. बघा प्रत्येक राष्ट्राला त्यांची एक नैसर्गिक घटक देणगी लाभलेली आहे. मग भारताचं उदाहरण घेतलं तर भारताच्या प्रत्येक प्रदेशामध्ये नैसर्गिक विपुलता आहे. मग आसामचंच उदाहरण घेतलं तर आसाममध्ये चहा हा उत्पादित केला जातो आणि तो अधिक त्याचं उत्पादन हे अधिक घेतलं जातं. म्हणजे प्रत्येक राज्याची उत्पादनाची जी स्थिती आहे ती नैसर्गिक घटक देणग्यांमुळे भिन्न भिन्न आहे. मग देशातल्या देशामध्ये ह्या नैसर्गिक घटक देणग्यांच्यामुळे व्यापार करणं सहज सोपं जातं. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा व्यापाराचा नैसर्गिक घटक देणग्यांचा विचार केला तर वेगवेगळी उदाहरणं घेतली तर ब्राझील म्हटल्यानंतर ब्राझील कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. त्याचबरोबर आत्ता जो लेटेस्ट सगळीकडे विषय जगभर चाललेला आहे अफगाणचा, याचं उदाहरण आपण घेतलं तर अफगाणमध्ये असे माइनस्टोन असे खनिज साठा आहे की ज्यावर जगाचं लक्ष आहे. आणि अमेरिका हाच मूळ भाग हा गाभा बघून अमेरिकेने अफगाणला संरक्षण दिलं आणि अफगाणसाठी मदतीला धावलेला अमेरिका देश दिसून येतो. आणि
याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, तर अफगाणमध्ये असलेला जो खनिज साठा आहे तो आपल्याकडे कसा आणता येईल, कारण ह्या खनिज साठ्याच्या आधारावर ज्या कार बनवल्या जातात त्याच्यामध्ये ह्या खनिज साठांचा वापर करून त्याची गुणवत्ता आणि त्याचं ते एक जे प्रॉडक्ट त्यांना बनवायचं आहे त्याच्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होतो. आणि हे जी खनिजं आहे ह्या जागतिक पातळीवर त्याच्या किमती जर बघितलं ह्या खूप मोठ्या आहेत. आणि त्यामुळे अमेरिका असं धोरण ठेवून होती की जर अफगाणमध्ये आपल्याला स्थिर होता आलं किंवा अफगाणवर जर आपल्याला नियंत्रण मिळवता आलं तर कदाचित ह्या खनिज साठ्यांमधनं आपला व्यापार अफगाणबरोबरचा वाढवता येईल. म्हणजे स्वार्थातनंच ते एक स्वतःचा भाग बघत होते आणि जगासमोर आम्ही मदत करतोय असे दाखवत होतं. हे एक आत्ताचं उदाहरण आपल्याला घेता येईल. साऊथ आफ्रिका म्हटल्यानंतर सोन्याचे खनिज साठे आहे. म्हणजे प्रत्येक राष्ट्राला त्यांची त्यांची भौगोलिक नैसर्गिक देणगी आहे आणि त्या आधारावर ते व्यापार करतात. तसंच आंतरप्रादेशिकमध्ये व्यापार चालतो. म्हणजे दोन देशांमध्येही व्यापार चालतो आणि आंतरप्रादेशिक पण व्यापार चालतो. आपापल्या नैसर्गिक घटक देणग्यांमुळे श्रम विभागणी आणि विशेषीकरणाच्या तत्वांचा आधार घेऊन प्रत्येक राष्ट्र तुलनात्मक दृष्टीने उत्पादनाचा खर्च कमी किती येईल आणि त्या आधारावर आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवत असतो. तर हा फरक आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दिसून येतो. नंतर आहे व्यापारावर निर्बंध. प्रत्येक राष्ट्र आपला व्यापार करत असताना म्हणजे आयात किती येणार आहे, आयातीचा भाग किती आहे, आयात परवाना काय आहे, कोटा ठरवून दिलेला असतो. म्हणजे देशाच्या आर्थिक नियोजनाची विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सरकारचा हस्तक्षेप असतो. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा नियोजन ठरवायचं आहे तर शासनच ते निर्णय घेत असते. म्हणून आयात निर्याती बाबतीमध्ये किती निर्बंध लादायचे, म्हणजे आजची स्थिती बऱ्यापैकी बदललेली आहे. पण मागे 50 वर्षापूर्वी जर आपण अभ्यास बघितला किंवा त्यातला भाग अभ्यासायला घेतला तर आपल्याला असंच दिसून येतं की अनेक राष्ट्र, मग त्यामध्ये अमेरिका सगळ्यात वरच्या स्थानावर असेल, की जे आपल्याला हवं आहे ते मिळवण्यासाठी आणि 150 वर्ष जे ब्रिटिशांनी राज्य केले की ज्यातनं त्यांनी भारतातून रॉ मटेरियल वाहून नेण्याचं काम केलेलं आहे आणि तिकडनं जे आउटपुट जे आहे, इनपुट इकडनं नेऊन आउटपुटच आपल्याला दिलेलं आहे आणि अधिकाधिक नफा त्यांनी आपल्या देशामध्ये प्राप्त करून घेतलेला आहे. म्हणून प्रत्येक देशाला त्यांचं आर्थिक नियोजन ठरवत असताना, नियोजन करत असताना सरकारचा हस्तक्षेप हा महत्त्वाचा ठरतो आणि त्यामुळे आपोआप व्यापारावर निर्बंध येतात. तसं देशातल्या देशात व्यापारावर निर्बंध नसतात. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हटलं तर व्यापार करताना अनेक निर्बंध येणार आहे आणि आता जागतिकीकरणामुळे तर हे निर्बंध बऱ्यापैकी शिथिल केलेले आहे. FDIमुळे तर अजून जग जवळ आलेलं आहे. म्हणजे गुंतवणुकीचं प्रमाण पण वाढलेलं आहे. एकूणच व्यापारावरचे निर्बंध हे आहेत. गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात आहे, उत्पादनाचा खर्च किती प्रमाणात आहे, शासनाला म्हणजे त्या राष्ट्राच्या सरकारला देशाच्या हिताच्या दृष्टीने तो व्यापार किती अनुकूल आहे, त्यानुसार त्या वस्तूंवर म्हणजे त्या व्यापारावर निर्बंध हे येत असतात. म्हणून आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फरक हा नक्कीच असणार आहे. आणि अजून महत्त्वाचा मुद्दा, वाहतूक खर्चामध्ये फरक. देशातल्या देशात वाहतूक करायची असेल तर बरेच पर्याप्त आपण त्याला म्हणू की अनेक पर्याय उपलब्ध आहे. नाही समुद्रमार्गे तर रोड ट्रान्सपोर्ट जे आहेत तिथून व्यापार केला जातो. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हटल्यानंतर तर ठराविकच साधनं, एक तर जलवाहतूक करा किंवा हवाई वाहतूक करा, या 2 पर्यायांचाच वापर तिथे केला जातो आणि त्यामुळे साहजिकच खर्च हा वाढत जातो. म्हणून वाहतूक खर्चामध्ये आंतरप्रादेशिकमध्ये वाहतूक खर्च आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या तुलनेने खूप कमी असतो. पण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाहतूक खर्चामध्ये नक्कीच तफावत, भिन्नता आहे आणि ती अधिक व्यापक आहे. अधिक वाहतूक खर्च हा येत असतो. हा 2 फरक वाहतूक खर्चाबाबत आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दिसून येतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे भिन्न राष्ट्रीय धोरण. प्रत्येक देशाला त्यांचं स्वतंत्र असं राष्ट्रीय धोरण असतं आणि ते सरकारच्या आर्थिक धोरणाच्या नुसार, मग ते चलनविषयक धोरण असो, राजकोषीय धोरण असो. चलनविषयक धोरणातून जी विनिमय दर जो आहे तो जो निश्चित केला जातो
चलनाचं मूल्य जे आहे ते निश्चित केलं जातं, ठरवलं जातं आणि राजकोषीय धोरणातून मग कर, खर्च आणि कर्ज या 3 बाबी ज्या आहेत खास करून, म्हणून चलनविषयक धोरण आणि राजकोषीय धोरण त्यामध्ये समाविष्ट असतात. या धोरणांचा परिणाम देशांतर्गत किंमत पातळी काय आहे, रोजगार पातळी काय आहे, व्यापारावर किती परिणाम होत असतो, उत्पादन खर्चावर किती परिणाम होत असतो, हे त्या देशाचं धोरण काय आहे, स्वतंत्र धोरण आहे आणि ते धोरण व्यापारासाठी अनुकूल ठरत असतं. पण हेच आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलो तर दुसऱ्या देशाचं जे धोरण आहे व्यापाराच्या दृष्टिकोनातून ते प्रत्येक वेळी व्यापार करणाऱ्या देशाच्या हिताच्या दृष्टीने असेलच असं नाही. मग अनेकदा काय होतं की अनेक राष्ट्र, जसं चीनचं उदाहरण घेऊया, चीन भारताची बाजारपेठ काबीज करण्यासाठी काय करत आहे, अवपुंजन करत आहे, डम्पिंग त्याला म्हटलं जातं. म्हणजे दुसऱ्या देशाची जर बाजारपेठ काबीज करायची असेल तर त्याच वस्तूंच्या किमती आपल्या देशामध्ये महाग आणि दुसऱ्या देशामध्ये स्वस्त, म्हणजे दुसऱ्या देशाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी स्वस्त वस्तू विकणे त्याला अवपुंजन किंवा डम्पिंग असं म्हटलं जातं. मग प्रत्येक राष्ट्राचं स्वतंत्र आर्थिक धोरण असल्याने साहजिकच त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर ठळकपणे दिसून येतो. बाजारपेठ काबीज करण्यासाठी तर हमखास अवपुंजन करावंच लागतं आणि याचं उदाहरण चीन हे खास करून आपल्याला देता येईल. म्हणून प्रत्येक राष्ट्राचं भिन्न धोरण असतं. प्रादेशिकमध्ये त्या राष्ट्राचं धोरण व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल ठरू शकतं. तिथे अवपुंजनाचा वापर केलाच जातो असं नाही आहे, केला जात नाही, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र नक्कीच केला जातो. म्हणून पुढचा जो मुद्दा आहे वाहतूक खर्चात फरक पुढचा जो मुद्दा आहे बाजारपेठांमध्ये असणारी तफावत. आता भारताचं उदाहरण घेतलं तर भारताची वजनमापे काय आहे, किलोग्रॅम आहेत, मेट्रिक टन आहे, सेंटीमीटरमध्ये मोजायचं असेल तर त्या पद्धतीने नियोजन आहे. पण जागतिक पातळीवर गेलं तर त्या त्या राष्ट्रांची स्वतंत्र वजनमापे आहे. कोणत्या देशामध्ये किलोमीटरमध्ये किलोग्रॅममध्ये मोजलं जाईल तर दुसऱ्या देशामध्ये ते दुसऱ्या पद्धतीने मोजलं जाईल. म्हणून प्रत्येक देशाची बाजारपेठ जी आहे त्याच्यातली जी मोजमापाची साधने आहेत, म्हणजे जो क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे तो भिन्न भिन्न आहे. तेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भिन्न आहे, तर प्रादेशिक पातळीवर मात्र जी वजनमापे आहेत ती मात्र सारखीच असतात. त्यामुळे व्यापार करायला सोपं जातं, व्यापारामध्ये अडथळे निर्माण होत नाही, अडचणी निर्माण न झाल्यामुळे व्यापार अधिक अनुकूल होत जातो. तेच आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार करायला लगेचच समजलं जाईल असं नाही व्यापार करताना, कारण 2 देशांमधल्या वजनमापांमध्ये तुलना करायची म्हटली तर अवघड होणार आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार करताना नक्कीच तफावत येते आणि बाजारपेठांमधली ही तफावत आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तुलना करत जाते. पुढचा जो मुद्दा आहे मानवी क्षमता. विविध राष्ट्रांमधील मानवी क्षमतांमध्ये भिन्नता असते. प्रत्येक राष्ट्राचं एक नेचर असतं बघा. भारताचं उदाहरण घेतलं तर भारतातला श्रम जगातल्या प्रत्येक राष्ट्राला हवा आहे का, तर त्याच्या अंगी कौशल्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्षमता आहे अधिक वेळ काम करण्याची. मग कुणाला संघटन कौशल्य येतं, प्रत्येक राष्ट्राची एक वेगळी पार्श्वभूमी आहे, चिकाटी असते काही लोकांमध्ये. मग प्रत्येक राष्ट्राची मानवी क्षमता चीनची वेगळी आहे, अमेरिकेची वेगळी आहे, भारताची वेगळी आहे, जपान जर्मनीची वेगळी आहेत. काही देशांमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये तर काही लोकांना आम्हाला फुकट कसं मिळेल यासाठी ते प्रयत्न करत असतात. म्हणजे असंही तिथे उदाहरणं दिले जातात की माझा उजवा हात आहे आणि उजव्या हाताचं एखादं बोट इतक्या इंचमध्ये कमी आहे आणि त्यामुळे मी काम करू शकत नाही. म्हणजे सगळेच नाही पण एखादं उदाहरण असं समोर येत जातं. म्हणून प्रत्येक राष्ट्राचं संघटन कौशल्य, लोक शारीरिकदृष्ट्या दणकट असतात, काही लोक अधिक बुद्धिमान असतात, तर काहींमध्ये कला कौशल्य असते, संघटन असतं, व्यवस्थापन असतं. हे सगळे ज्या बाबी आहे ह्या मानवामध्ये आहे, ह्युमनमध्ये आहे आणि त्यामुळे आंतरप्रादेशिकमध्ये तीच व्यक्ती त्या देशामध्ये कशा पद्धतीने काम करते हे त्या देशातल्या गतीवर, त्या देशातल्या विकासाच्या दृष्टीने जी वाटचाल चालते त्यावर अवलंबून असतं आणि आंतरराष्ट्रीय पातळीमध्ये मग लोक ठरवले जातात. म्हणून भारतातल्या ह्युमनला, श्रमाला विदेशामध्ये खूप मागणी आहे. हा आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीयमधला फरक दिसून येतो. त्यानंतर आहे भांडवलाचा साठा, भांडवलाची गतिशीलता. आंतरराष्ट्रीय पातळीवर भांडवलाचा साठा करून ठेवायचा असेल तर खूप मोठं नियोजन करावं लागतं. भांडवलाची गतिशीलता म्हटली तर आपण बघितलं आहे उत्पादन प्रक्रियेतला भांडवल हा काय म्हणू
उद्योग क्षेत्राला गती देण्याचं काम करतं. म्हणजे व्यापार वाढवण्यासाठी भांडवल खूप महत्त्वाचं असतं. मग अशा भांडवलाचा साठा करून ठेवायचा असेल तर आणि भांडवलाची गतिशीलता वाढवायची असेल तर आंतरप्रादेशिकमध्ये कोणतेही अडथळे येत नाही, अडचणी निर्माण होत नाही. पण तेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये बघितलं तर नक्कीच अडचणी निर्माण होऊ शकतात. मोठं अवजड भांडवल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून न्यायचं असेल तर साहजिकच तिथे अडथळे निर्माण होतात. मग अशा अडचणी सोडवत असताना नुकसानही होऊ शकतं. म्हणून आंतरप्रादेशिकमध्ये भांडवलाचा साठा, भांडवलाची गतिशीलता ही अधिक असते, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच त्याच्यावर प्रतिकूल परिणाम होत असतो. म्हणून देशाच्या दृष्टीने आंतरप्रादेशिकच्या दृष्टीने ते अनुकूल आहे, तर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने ते कमी स्वरूपात म्हणजे प्रतिकूलता त्यामध्ये दिसून येते. हा फरक तिथे सांगता येईल. अजून महत्त्वाचा मुद्दा सार्वजनिक सार्वभौमत्व. प्रत्येक राष्ट्राला त्यांचं एक सार्वभौमत्व असतं. प्रत्येक राष्ट्र त्यासाठी स्वतंत्र आपलं धोरण नियोजन करत असतं आणि प्रत्येक देश राजकीयदृष्ट्या सार्वभौम असल्याने ते राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जेव्हा सहभागी होत असतं तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मग अनेक समस्या त्यामुळे निर्माण होतात. मग वस्तूची देवघेव करताना वेतन किती द्यायचं आहे, मग जेव्हा इंडियन श्रम हा विदेशामध्ये रोजगार मिळवतो आणि त्या रोजगारासाठी जात असतो आणि त्याच वेळेस त्या देशातला जो कोणी श्रम आहे त्याच ठिकाणावर, त्याच पोस्टवर आणि त्याला ते प्रमोशन मिळणार असतं, पण त्यांना जर इंडियन श्रम तिथे कमी वेतनात मिळालेलं आहे. ॲक्च्युली ते इंडियन श्रमाला खूप वेतन असतं, खूप वाटतं ते वेतन, पण जेव्हा त्याच देशामध्ये ते वेतन त्यांच्या दृष्टीने कमी आहे, म्हणून ते काय करतात, कमी वेतनामध्ये त्यांना हा इंडियन श्रम मिळतो, पण त्याच वेळेस त्या देशातला जो श्रम डावलला जातो त्याच्या मनामध्ये वैरभाव निर्माण होतो. मग त्यातनं अघटित घटनाही घडू शकतात. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अनेक समस्या, श्रमाच्या बाबतीमध्ये हे उदाहरण दिलं. व्यापाराच्या दृष्टीने देवघेव करताना मग वेतन किती द्यायचं, किमती किती निश्चित करायचे आहे, राजकोषीय व्यवहार कशा पद्धतीने निश्चित करायचे आहे, बँक विषयक व्यवहार कसे आहेत. मग प्रत्येक देशाचं बँकिंगचं स्ट्रक्चर हे त्या देशासाठी अनुकूल असणारं असतं आणि तिथे दुसऱ्या देशाने काही ढवळाढवळ केली तर साहजिकच तिथे तेढ निर्माण होणार आहे. म्हणून जेव्हा बँकविषयक कायदे आहेत, परकीय कर्ज घेतलेलं आहे, आता तर FDI अंतर्गत अनेक क्षेत्रांमध्ये, भारतात तर सगळ्याच क्षेत्रांमध्ये बऱ्यापैकी FDIनेच आपला छानपैकी बस्तान बसवलेलं आहे. मग परकीय कर्ज त्यासाठी आवश्यक असतं. परकीय कर्ज अनेक क्षेत्रांमध्ये आवश्यक आहे, तर त्यासाठी देशाच्या सीमा ओलांडून होणाऱ्या वस्तूंची आयात आणि निर्यातीबाबत प्रत्येक देश वेगवेगळ्या मर्यादा घालत असतो आणि इथेच मग राजकीय सार्वभौमत्वाला जर ठेच पोचणार असेल तर साहजिकच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अडथळे निर्माण होतात. पण आंतरप्रादेशिकमध्ये असं नसतं. ते राष्ट्र म्हणजे भारत म्हटल्यानंतर आपलं सार्वभौमत्व राखण्यासाठी प्रत्येक नागरिक हा तयार असतो, मग तो व्यापार क्षेत्रातला असो, कोणत्याही क्षेत्रातला असो. म्हणून आंतरप्रादेशिकमध्ये राजकीय सार्वभौमत्व जे आहे त्या देशापुरतं मर्यादित राहतं, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र त्याच्यामध्ये फरक हा नक्कीच दिसून येतो. अजून महत्त्वाचा मुद्दा चलन पद्धती. प्रत्येक देशाला त्यांचं चलन आहे. भले आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डॉलर हा असेल, पण भारत म्हटल्यानंतर भारतात रुपयामधूनच व्यवहार हे होणार आहे. अमेरिका म्हटलं तर त्यांचे डॉलरमधूनच व्यवहार होणार आहे. चीन म्हटलं तर युआनमधूनच व्यवहार होणार आहे. युरोपियन समुदाय असेल तर ते युरोपियन चलन जे आहे तेच त्यांचा वापर करणार आहे. म्हणजे प्रत्येक देशाला त्यांचं चलन आहे आणि त्यामुळे देशातल्या देशात व्यापार करायला सोपं जातं. पण तेच आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हटलं तर व्यापारामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. आज डॉलरचा रेट म्हटल्यानंतर व्यापार करताना विचार करावा लागतो 10 वेळेस, की व्यापार करायचा आहे तर आपल्याला इतक्या तोटा होऊ शकतो किंवा भविष्यात इतका फायदा होणार आहे, हे सगळं नियोजन करावं लागणार आहे. म्हणून चलन पद्धती त्या राष्ट्राचं चलनाचं मूल्य हे निश्चित केलेलं असतं आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार करताना साहजिकच तिथे जे प्रश्न आहे ते सोडवावे लागतात. म्हणून आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातल्या चलन पद्धतीमध्ये खूप मोठा फरक आहे आणि त्यामुळे व्यापारात ती स्थिती निर्माण होत असते. त्यानंतर आहे स्वतंत्र बाजारपेठा.
प्रत्येक राष्ट्राला त्यांची त्यांची बाजारपेठ आहे. मग इथे उदाहरण दिलं जातं की ब्रिटनमध्ये राईट हँड कार आहेत, तर फ्रेंच जे आहे ते लेफ्टी आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पोचायचं असेल, तिथे बघायचं असेल आणि एक उदाहरण म्हणून घ्यायचं असेल तर बाजारपेठेमध्ये शिरकाव करताना कोणत्या हाताने ड्रायव्हिंग करायची आहे, राईट की लेफ्ट, म्हणजे राईट हँड ड्राईव्ह आणि लेफ्ट हँड ड्राईव्ह, ही जी त्या त्या देशांची जी खासियत आहे, म्हणजे वेगळंपण आहे, हे स्वतंत्र बाजारपेठांचं उदाहरण म्हणून आपल्याला इथे सांगता येईल. प्रत्येक देशाला त्यांची स्वतंत्र बाजारपेठ असते आणि तेच देशातले देशात म्हटल्यानंतर एकच बाजारपेठ आहे. जरी राष्ट्रीय बाजारपेठ असली तरी ती एक मानली जाणार आहे. प्रत्येक प्रदेशाची त्यांची त्यांची बाजारपेठ आहे आणि ती सगळ्यांची म्हणून एक राष्ट्रीय बाजारपेठ केली तरी प्रत्येक प्रदेशातला जो भाग त्या बाजारपेठेत येणार आहे तो सारखाच येणार आहे. पण तेच आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हटलं तर भिन्न भिन्न स्वरूप त्याच्यामध्ये दिसून येणार आहे. अजून महत्त्वाचा मुद्दा आर्थिक राष्ट्रवाद. राजकीय स्वातंत्र्याबरोबर आर्थिक स्वावलंबनाची मागणी ही केली जाते आणि प्रत्येक देशाची आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचा दर किती आहे तो दर वाढवण्यासाठी प्रत्येक राष्ट्र प्रयत्न करत असते आणि त्यामुळे राष्ट्रांचा स्वतंत्र आर्थिक राष्ट्रवाद निर्माण होत असतो आणि तो आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये नक्कीच तुलना म्हणजे फरक करत असतो, फरक वाढवत असतो, फरक वाढविण्यास तो मदत करत असतो आणि म्हणून स्वतंत्र जीवन पद्धती ही त्या त्या राष्ट्रांची असते आणि म्हणून आर्थिक राष्ट्रवाद देशातल्या देशात वेगळा असतो, तो आंतरराष्ट्रीय पातळीवर तो नक्कीच बदल म्हणजे फरक किती आहे हा दिसून येत असतो. कारण जे राष्ट्र आर्थिक विकासाचा दर वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे, मग त्याच्यामध्ये विकसित राष्ट्र आहेत. विकसित राष्ट्रांचा आणि आपल्या राष्ट्रांचा विचार केला तर आर्थिक राष्ट्रवादाच्या दृष्टीने तर नक्कीच बदल हा तिथे दिसून येणार आहे. हा खूप मोठा फरक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे व्यापार व विनिमय नियंत्रणे. प्रत्येक आधुनिक राष्ट्र हे कमी अधिक प्रमाणात व्यापार विनिमयावर नियंत्रणे ठेवत असते. म्हणजे नियंत्रण नसेल तर व्यापार अधिक होणार आहे, पण वस्तू आणि सेवांच्या आंतरराष्ट्रीय आयात निर्यातीवर परिणाम हा होत असतो. त्यामुळे अंतर्गत प्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये नक्कीच भेद हा होत असतो. प्रत्येक राष्ट्र कमी अधिक प्रमाणात व्यापार आणि विनिमय यावर नियंत्रण ठेवत असतो, हे लक्षात घ्या. आज जो भाग आपण बघितलेला आहे संपूर्ण आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामधला फरक, तर आंतरप्रादेशिक व्यापार हा श्रम विभागणी आणि विशेषीकरणाच्या तत्वावर आधारित आहे. आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांच्या मुळाशी जरी तत्व एकसारखं असले, म्हणजे जे मुद्दे आंतरप्रादेशिक म्हणजे नेचर ऑफ इंटर रिजनल आणि नेचर ऑफ इंटरनॅशनल ट्रेड असा जरी भाग बघितला तरीही दोघांमध्ये फरक हा आहे आणि तो अनेक बाबतींमध्ये फरक आहे. तोच अभ्यास आज आपण अनेक मुद्द्यांच्या आधारे केलेला आहे आणि म्हणून फ्रेडरिक लिस्ट अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की देशी व्यापार, देशातला व्यापार, आंतरप्रादेशिक व्यापार हा आमच्या लोकांमधील व्यापार असतो, तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा आमच्यात आणि त्यांच्यात होत असतो. म्हणजे दोन व्यक्ती, दोन समूह आहे, पण ते दोन देशांमधले असा हा आंतरराष्ट्रीय व्यापार आहे असं म्हणत जाता. हा सविस्तर भाग आज आपण बघितलेला आहे. हा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यातला फरक हा सविस्तरपणे तुम्ही छान होम असाइनमेंट करून मांडायचा आहे. त्याला आखीव बनवा आणि व्यवस्थित पद्धतीने तो तपासण्यासाठी घेऊन यायचं आहे. आंतरप्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातला फरक हे तुमच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी, TYच्या विद्यार्थ्यांसाठी होम असाइनमेंट आहे. कारण इंटरनॅशनलचा भाग हा TY स्पेशल इकॉनॉमिक्सच्या म्हणजे S3 पेपरमध्ये आहे. तोच भाग पुढचा जो आहे आपण अभ्यासलेला आहे आणि जो याच युनिटमधला जो भाग राहिलेला आहे पुढच्या तासाला आपण जो अभ्यासणार आहे, आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व काय आहे, म्हणजेच एकूणच आंतरराष्ट्रीय गाभा काय आहे. जे लास्ट इयरचे विद्यार्थी आहे ज्यांचा स्पेशल इकॉनॉमिक्स आहे आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र जे अभ्यासतात, ज्यांना रुची आहे, त्याच्यामध्ये गोडी आहे आणि इंटरनॅशनल लेवलवर जे बघताय, म्हणजे आज जर विचार केला तर आज आपले प्राईम मिनिस्टर कुठे गेलेले आहेत, अमेरिकेला गेलेले आहेत. म्हणजे 2 वर्षानंतरची त्यांची अमेरिका भेट आहे आणि तिथे गेल्यानंतर त्यांना जे सामंजस्य करार करायचे आहे, म्हणजे एकूणच देशाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्यासाठी जे प्रयत्न राजकीय पातळीवरून, देशाच्या पातळीवरून केले जातात
त्याच्यामध्ये जर आपण झोकून दिलं, म्हणजे तो भाग काय हा जर बघितला, तर नक्कीच आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यासायला अधिक सोपं जाणार आहे आणि मग त्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व काय आहे हे आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. धन्यवाद.